चला तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आद्रतो 22 या व्लॉगमध्ये. मित्रांनो, उद्या आपल्या कॉलेजची गॅदरिंग असल्याने आज खूप व्यस्त होतो मी, कारण ह्या पोरांची आहे ना डान्सची थोडी प्रॅक्टिस घेत होतो, त्यामुळं जास्तच बिझी होतो. पण उद्या आपल्या वृंदावन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर या कॉलेजची आपल्या गॅदरिंग आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे ही कळकळीची आणि तळतळीची विनंती आहे. आणि कृपया पण लाईव्ह पण व्हिडिओ असणार आहे, पण जास्तीत जास्त आनंद घ्या. पण जास्त करून आपल्या माणसांनी आपली गॅदरिंग बघायला यावे अशी माझी इच्छा आहे, कारण की कॉलेज आपलंच आहे, कॉलेज काही लोकांचं नाही आहे. पण पंचपक्वान आहेत ते खायला नक्की या. वृंदावन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचा एक विद्यार्थी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन उद्याच्या कार्यक्रमाची. 10 वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल. तो जवळजवळ 12:30-1 वाजेपर्यंत चालेल. आणि त्याच्यावर परत आम्हाला गॅदरिंगसाठी तयारी करायची आहे. आणि त्याच्यावर 6-7 वाजता आहे ना आमची उद्या गॅदरिंग चालू होईल. जशी तुम्हाला गॅदरिंगच्या लाईव्हची लिंक येईलच, तसं चॅनलवर पण लाईव्ह असणार आहे. तुम्ही जॉईन करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांनी जॉईन होऊन कॉलेजला सपोर्ट करा. आणि स्वतः कॉलेजच्या कॅन्टीनला पंचपक्वानाच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण जेवणाचा पोटभर आस्वाद घ्यावा ही तुम्हाला एक नम्र विनंती. आणि कॉलेजच्या गॅदरिंगला यायला विसरू नका. बात तो सही है. वृंदावन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरच्या एका विद्यार्थ्यांनी थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर उद्या नक्की कार्यक्रमाला या आणि कार्यक्रमाचे मनोरंजन तुम्ही घ्यावं असं मला वाटतं. त्यामुळं तर आहे ना, हे एक पोर आहे ना, म्हणजे कॉलेजचंच आहे, पण मग ते फुटबॉल खेळत होतं. फुटबॉल आहे का व्हॉलीबॉल आहे आपल्याला नाही माहिती, पण बॉल आहे भाऊ काहीतरी आहे, ते खेळत होतं. तर मित्रांनो, काही विद्यार्थी उद्याच्या कार्यक्रमाची आजच तयारी करू राहिलेत, हे आजच झोप घेऊ राहिलेत. त्यामुळं यांची फुल तयारी चालू आहे उद्याची जागण्याची. आणि उद्या आपला कार्यक्रम कसा आहे ते सांगून द्या एकदा. गॅदरिंग कधी, काय वेळ सांगून द्या. 7 वाजता. आणि किती ते किती? 7 ते 12. त्यामुळं हे पाहुणे झोपून राहिले होते. उद्याची फुल तयारी चालू आहे पोरांची, आणि पोरं एकदम खुश आहेत. फक्त पोरांना एकच वाटतंय की तुम्ही यावा, म्हणून तुम्ही सगळ्यांनी आमच्या कॉलेजला भेट देऊन आमची गॅदरिंग पाहायला यावा अशी आमची कळकळीची विनंती. उद्याच्या कार्यक्रमाचा कलाकार आजच आपल्या रूमवरती राहायला आलाय. तरी हे पोर आलं भाऊ, पण द्या दुसऱ्या पोरानं त्याला दिला भाऊ हेडशॉट, डायरेक्ट बॉलाने हेडशॉट दिला त्याला. खतरनाक काम आहे रूमवरच्या पोरांचं काम. पहिलं कसं काय खतरनाक, एकच नंबर आहे की नाही. पण मग नक्की या बरं का तुम्ही, कारण कलाकारांचे आवर्जून तुम्हाला म्हणजे तुम्हाला अग्रहाचं निमंत्रण आहे. निमंत्रण असेल ते, पण तुम्ही यावा असं मुलांना वाटतंय, म्हणून कलाकार आजच खूप तयारी करू राहिले. म्हणून मग ते नाचायचं पण त्यांना. बघा कसं काय नाचतात, एकच नंबर ना. कलाकार आहेत कलाकार, एकच नंबर. वा 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 वा, असे कलाकार कुठं भेटणार पण नाही तुम्हाला. अरे खरं ना, मला आत्ता कळलं. तुम्हाला हे गाणं सगळं दाखवलं तुम्ही उद्या कार्यक्रमाला कसे येशान आहे का नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला थोडंच दाखवितच नाही आता इथून पुढं. थांबा, आता आपण डायरेक्ट दुसरीकडे घेऊ.